नमस्कार, तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मतदानाचा दिवस आहे। पूर्ण महाराष्ट्रभर उत्साहामध्ये मतदानामध्ये सहभाग घेतला जातो आहे। काल याच ठिकाणावरून मुस्लिम समाजाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा घोषणा केलेली होती, परंतु तहसील न्यूजच्या वतीने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना मतदानामध्ये सहभाग घेण्याविषयी विनंती केली होती आणि अधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की या कार्यकर्त्यांचं मन बहिष्कारापासून वळवावं। त्या अनुषंगानं आज त्यांचं मन बहिष्कारापासून बाजूला गेलेलं आहे। त्यांनी मतदानावरचा बहिष्कार टाळलेला आहे। मतदान करणं हे राष्ट्रीय काम आहे आणि त्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवण्याविषयी उत्सुकता दाखवलेली आहे। अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळं त्यांनी मतदानावरचा बहिष्कार मागे घेण्याची घोषणा केलेली आहे। तरी अधिकाऱ्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं आणि त्यांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार हा मागे घेतलेला आहे याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तुमचं नाव? शब्बीर चांद पाशा सय्यद। तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय असं आश्वासन दिलं की तुम्ही मतदानावरचा बहिष्कार मागे घेतलेला आहे? आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी असा आदेश दिला की तुमचं काम निवडणूक झाल्यानंतर 15 दिवसात करून देतो असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही दिलेलं निवेदन बहिष्काराचं ही परत घेत आहोत आणि सर्व समाजाला मतदान करा असं आवाहन करीत आहोत। खूप आनंदाची गोष्ट आहे की आज अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला यांनी सहमती दर्शवून मतदानावरचा बहिष्कार मागे घेतलेला आहे। यासोबतच दुसरेही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊ। तुमचं नाव सांगा? नमस्कार, मी शरीफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ता मुरुड। आम्ही मागच्या 15 दिवसाखाली मुस्लिम समाजाच्या वतीने एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं। ते निवेदन असे होतं की मुस्लिम समाजाच्या वतीने येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार होता। त्याचं कारण आम्ही कालच्या व्हिडिओतही सांगितलं होतं। आमची कालपर्यंत कोणी दखल घेतली नव्हती, परंतु तुम्ही मीडियाच्या माध्यमातून दखल घेऊन तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं आम्ही सविस्तरपणे उत्तरही दिलं होतं। खरं म्हणजे मतदान करणं हा एक संविधानिक अधिकार आहे। प्रत्येकानं मतदान करणं एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणं गरजेचं आहे आणि आमची जी काही भावना होती ती तुमच्या माध्यमातून सन्माननीय तहसीलदार साहेबापर्यंत पोहोचली व तहसीलदार साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेत त्यांनी आम्हाला आज त्यांच्या कार्यालयाला बोलवून घेतले आणि बोलवून घेतल्यानंतर आम्हाला त्यांनी मतदानाचं जे काही महत्त्व आहे ते सविस्तरपणे समजून सांगितले व आमच्या समस्याही जाणून घेतल्या व आमच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या ज्या काही समस्याचं निरसन आहे ते मतदान झाल्यानंतर येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये आम्ही ते मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व आम्हाला मतदानाला प्रवृत्त केलं। आणि तसं तर आमचं मत नव्हतं की मतदानावर बहिष्कार टाकावा, परंतु कुठंतरी आमची गळचेपी होते म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला होता। तो निर्णय आम्हालाही योग्य वाटत नव्हता, परंतु हे सामाजिक जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कोणाचे वैयक्तिक नाहीत किंवा तेलमिठाचे प्रश्न नाहीत। हे प्रश्न सामाजिक आहेत आणि वर्षानुवर्ष खितपत पडलेले प्रश्न आहेत। तुम्ही आता समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही समाजाला सर्वांनी मतदान करावं हा संदेश देऊ शकतो। खूप आनंदाची बाब आहे की मतदान करणं हे राष्ट्रीय काम आहे। मतदानाच्या माध्यमातून आपण राष्ट्राची निर्मिती करू शकतो आणि यांनी आज मतदानाचा जो बहिष्कार टाकलेला होता तो मागे घेतलेला आहे। त्याबद्दल तहसील न्यूजच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज 6 वाजेपर्यंत मतदान केंद्र चालू राहणार आहेत। तरी सर्वांनी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजवावा। कॅमेरामन महेश पेंडपालेसह तहसील न्यूजसाठी मी बाळासाहेब जाधव, मुरुड।